निश्चित कोणगाव जर म्हटलं तर एक लोकप्रिय व्यक्तिमत्व अमजद शेख आणि इथं आलेले आहेत. कुठल्याही बॉलरनी जर विकेट हॅटिक पूर्ण केली तर त्यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. चला पण वेळेचं बाण ठेवायचे आणि हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे पाहतोय आपण. चला आपण वेळ नाही तर लगेच समजा सुरुवात करायची आहे. पाहतोय आपण अतिशय चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि खास जर विचार केला आपण तर प्रत्येक टीमचं चांगलं प्रदर्शन. आदरणीय सुनील भाऊ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. ओम आपण यायचे. चला गोवे टीमचा संगणक आपण आपला राखीव खेळाडू पाठवणं गरजेचं आहे. कोणगावचे आमचे खास मित्र नंदू राकाडे पाहतोय आपण आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये. पहिला चेंडू एकदम मिसेल प्रशांत. पहिला चेंडू मात्र स्लो करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण खेळ होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. लॉंग लेग कडे चेंडू मात्र ट्रॅव्हलिंग होतोय आणि अतिशय वेगात या 2 की मात्र 3 होईल. चांगला तालमेल. 3 धावा इथे मात्र कंप्लीट. खातं उघडलं गेलं. बॅटर पाहतोय आपण विजयच्या माध्यमातून. नॉट स्ट्राईकला पाहतोय आता विजय. स्ट्राईकला असेल दिलीप. ओम ठाकरे. ओम ठाकरे आपण यायचंय. सेमीफायनलचा सामना आहे. त्याला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. खूप दोन्ही चांगले संघ पाहतोय आपण. एक चिरबाकोंड जनमान गोवे. याच पात्र हा फटका पाहतोय आडव्या बॅटनी. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न. धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात या 2 रन्स. आता मात्र दिलीप आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते 3 बिनबाद 5. प्रशांत आता मात्र बॉलिंग करतोय. फुल टॉसवर फटका पाहतोय. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला अडवल्या गेलं पण अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट.
धावसंख्या 6. पहिले षटक प्रगती पथावर कोण जिंकेल आणि हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक मध्ये किताबी लढतसाठी कोण दावेदार होईल. उजव्या आणि डाव्यात जी जोडी पाहतोय आपण. याच पात्रा फटका हवेत आहे. फटका फटलाय काय पाहायचंय. चांगला प्रयत्न केला होता तिथं मात्र पाहतोय आपण. प्रत्येक विकेट हॅट्रिकला कुठल्याही बॉलरला कोणगावचे प्रसिद्ध उद्योजक आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व अमजद शेख साहेबाकडून पाहतोय आपण. विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. याच पात्र हवेत बॅक टू द बॉलर आणि पहिला धक्का बसला जर्मन गोवे टीमला. ओम कबीर ठाकरे आपण कुठे जरी असाल तरी आपण या. ओम ठाकरे याच पात्र. हा चेंडू चांगला होता. बॅटची कट पाहतोय आपण. पॉइंट कडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण अतिशय वेगात. तिथे मात्र दुसरी धाव सहज कंप्लीट होताना पाहतोय आपण. तानाजी पाटील साठी सुवर्ण संधी असेल. 3 षटकार जर मारले तर निश्चित रोहित चव्हाण निखिल ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 10. परेश महाजन येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून पाहतोय की आपण दुसरं षटक टाकण्यासाठी. सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक मध्ये. निश्चित महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपट्टू दीपक पाटील साहेबांना विनंती असेल अण्णा आणि सुभाष दादा यांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम दादा, आपला मनपूर्वक स्वागत असेल. दरम्यान चला वेळ आपण कमी खर्च करायचा आहे कारण की 3 मेगा फिनाले बॉबी आमच्यासोबत जॉईंट होतील. दिलीप वेंगसकर अकॅडमीमध्ये निश्चित लेदर क्रिकेटचे धडे घेणारा हा एक उगवता सितारा ठाकूरपाडा गावाचा आणि लीगमध्ये काय धमाल आणि कमाल प्रदर्शन. वेलकम बॉबी, स्वागत आहे आपलं. याच पात्र. हा फटका चांगला आहे की मात्र गॅप शोधून काढलं नाहीये. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र निश्चित आता पंचायत बोर्ड आकाशाकडे अजून एक बॅटर होतोय बाद. नवीन बॅटर पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय धावपलकर 11. बंडू धडाकेबाज बॅटर. बॅट मध्ये जर चेंडू आला शक्ती अपाट असते आणि चेंडूला मात्र लिंबू बनवण्यासाठी माहीर असलेला हा बॅटर खेळपट्टीकडे जाताना.
नक्कीच पाहतोय की आपण आतापर्यंत सुबद्धा दोन ग्रामीणचे संघ फायनलमध्ये गेलेले जॉली स्पोर्ट कामतकर आणि जयरी रांजोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की हा सेमीफायनल संपल्यानंतर लगेच आपण व्यासपीठाच्या समोर यायचा पूर्ण संघ घेऊन. त्यानंतर पाहतोय आपण ठाकूरपाडा प्रीमियर लीगचे दोन संघ क्रिशे 11 विपक्ष आर डी स्पोर्ट टीमचे कॅप्टन. तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना आहे की हा सेमीफायनल संपल्यानंतर लगेच आपला आपला संघ घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. कारण की 40+ मधून जर पाहिलं आपण तर गावदेवी भादोडा संघ पहिले अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. चालू सामन्याला विजेता संघ जागेवरच असते पण बाकीचे सर्व संघाने हजर राहायचं आहे. याच पात्र हा फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर गोलंदाजच्या डोक्यावर मिडऑन मध्ये हा चेंडू होता अतिशय वेगात. तिथे मात्र निश्चित आता पाहतोय आपण चांगला थ्रो होता पण तेवढं छान असं तालमेल दोन्ही बॅटरमध्ये पाहतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 13. खराब क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नसते हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 17. चांगला फटका नव्हता पण खराब क्षेत्ररक्षणच्या बळावर 4 धावा आल्या. गोवे टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय आपण टर्न केले निश्चित एक धाव पूर्ण परत चांगला तालमेल आणि 2 धावा सहज कंप्लीट. गोवेगावचे पप्पू पाटील हे इथं जर सामना बघताना पाहतोय आपण जर लागोपाठ 3 चौकार मारले तर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. हॅट्रिकसाठी तब्बल 2000 आहेत. कोणगावचे अमजद शेख यांच्याकडून रोख आलेले आहेत. जर नाही आले तर मात्र निश्चित पाहतोय की आपण नंदू रकाडे हे 12वीच्या भूमिकेमध्ये. परेश महाजन पाहतोय आपण दुसरं षटक हाताळताना. याच पात्रावर बॅटने अपटका खाली क्षेत्र नाहीये. गॅप शोधण्यामध्ये अपयश आले. फक्त एकच सिंगल इथे मात्र पाहतोय आपण. धावसंख्येत बदल. धावसंख्या 20. हरिभक्त पर्याय अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025 ची शेवटची नाईट पाहतोय आपण. कोण बनेल विजेता. वेळ जास्त घेते आपण पाहतोय आतापर्यंत एक चेंडू शिल्लक आणि 11 मिनिटाचा वेळ आपण घेतलेला आहे. कारण की तुम्हाला पहिले 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. यास पात्र टर्न केले चेंडूला परत एकदा पाहतोय आपण. पुलच्या फटक्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण धीमा थ्रो पाहतोय आपण. आणि या परत एकदा पाहतो की काय घडलं इथं मात्र. दोन धावा कंप्लीट. या 2 धावांनी षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावाची सरासरी इथं मात्र ठेवलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 22.
ते ॲडव्होकेट DB खूप मोठं नाव क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं आपण आणि कॅरियरसुद्धा खूप छान त्यांनी सजवलेलं आहे. ॲडव्होकेट आहे पेशीने पाहतोय आपण आणि त्यांच्यासाठी मात्र हॅट्रिक जर त्यांनी पूर्ण केली तर अमजद शेख यांच्याकडून तब्बल 2000 रुपये देण्यात येईल. आज आपण पाहतो की पाहुण्याची खूप मोठी गर्दी अफाट याचं एक कारण आहे कारण की ठाणे जिल्ह्यामध्ये षटकारचा बेताल बादशाह का म्हटल्या जात आहे. सुभाष ठाकरे साहेबांचा जो वाढदिवस आणि हा एक अतिशय छान अद्भुत नाईट स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन. सज्ज होताना दिनेश वेगवान चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक निर्धाव चेंडूने ते मात्र सुरुवात करतोय. त्यासोबत स्कोरिंगची भूमिका पार पाडताना पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण ठाकूरपाडा प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी बॅटिंग गोलंदाजी मध्ये प्रभावशाली कामगिरी केली आणि या सामन्यात सुद्धा अतिशय 2 षटक सुपर हाताळले प्रीमियर लीगमध्ये बॉबी विजेंद्र ठाकरे एन्जॉय करताना यश पात्र. शेवटी मात्र पंजाब आकाशाकडे धक्का बसलाय. अजून एक दिलीप बाद होतोय. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र संदीप जातोय. एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण की पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिला पण धावसंख्या 22 त्यानंतर मात्र पाहतोय की धावसंख्या स्थिर आहे आणि चांगलं षटक दिनेश भोईर पाहतोय त्यांच्या माध्यमातून. यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करतील पंच महादेव सर. दोन्ही आता समांतर रेषेत आजच्या दिवसामध्ये मनोरंजनासाठी खास टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव कमवलं कमी वेळेमध्ये असे महादेव सर पाहतोय आपण. स्कोरलेग पंच सुनील सर. पुढे येऊन फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. 1 धाव इथं मात्र मिळेल. आता मात्र निश्चित 1-1 धावीने तुम्हाला मोठी धावसंख्या उभी करता येणार नाही कारण की चिरोबा स्पोर्ट कोणगाव टीमची सर्वात महत्त्वाची बाजू जर पाहिली आपण तिगडी 3 स्टार ऑफ बॅटिंगमध्ये दिनेश एकता मिशील प्रशांत आणि परेश महाजन विसरून चालता येणार नाही. खारबावचे सन्माननीय नवनाथ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आपण तसेच राज पाटील साहेब निखिल पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. दादांना शुभेच्छा देण्यासाठी खास आपण पाहतोय व्यासपीठावर. वेलकम साहेब. परत एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी. नंदू दादा मी चर्चा करतो कोणगाव म्हणजे भाई नाही केला विसरून चालते ना नाहीये. पाहतोय आपण भाई नाईक कवरला क्षेत्ररक्षण करताना. दीपक इज अ ग्रेट लोगी लोकप्रिय हा खेळाडू अजून 40+ मध्ये बरेचसे काही नावात आपण. गणेश भोई सुद्धा एक चांगले बॅटर पण मात्र जर त्याला महत्व नाहीये. ज्या टीमचं मैदानामध्ये प्रदर्शन चांगलं असेल तो संघ विजय होईल. याच पाहता फोर्सिंग फटका द्विधा मनस्थितीमध्ये होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक परेश आणि आता मात्र धावा अजून अतिरिक्त मिळेल काय. जिथं 1 होती तिथं मात्र आता अतिरिक्त धावा पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 27. पूर्ण शक्ती फटक्यामागे दिला होता पण टायमिंग नव्हती फटक्यामध्ये. पाहते रिप्ले खूप छान. थ्रो केला चांगला. धावचित करण्याचा प्रयत्न होता. हा जर चेंडू दोन्ही पायाच्या मधून गेला असता तर निश्चित
बाद झाला असता. दुपारी सुद्धा आपण एक फनी मोमेंट पाहिलं. बॅटरला लागून चेंडू खऱ्या अर्थानं स्ट्रेटला जायचं होतं पण चेंडू वळलाय. त्या चेंडूवर 3 धावा. चांगला चेंडू लेमन कट आतल्याकडेला चेंडू लागून फाईन लेगकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. जी चर्चा करतो तो दीपक तिथं उभा होता. लोगी धावसंख्या 28. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 28. छोटे थे लेकिन बड़े ही कुछ कम नहीं है. गणेश भोईर येतोय आणि अनिकेत आमचे पंढरीदादा भोईर हे सुद्धा चांगले क्रिकेटर आहे पण सध्या अनफिट आहे त्याच्यामुळे थोडेसे बाहेर आहेत. अंतिम षटक टाकण्यासाठी गणेश पाहतोय आपण. खास ठाकूरपाडा प्रीमियर लीग साठी खूप मोठं बक्षीस यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. स्वर्गीय विनायक काशीनाथ ठाकरे यांच्या समर्थ विजेंद्र काशीनाथ ठाकरे यांच्याकडून बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर मालिकेसाठी सूज देण्यात आलेले आहेत. धन्यवाद विजेंद्र दादा. याच पाता टर्न केले पाहतोय आपण. मिडविकेटनी लॉंग मध्ये अतिशय वेगात चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होताना आणि फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या 29. अंतिम षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण गणेश भोईरच्या माध्यमातून. सज्ज होताना यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू वाड्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न. आता मात्र निश्चित संघर्ष करताना बंडू याला पाहतोय आपण. बंडूचे चिरंजीव आमच्या पाठीमाग आहेत. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र. हा फटका अप्रतिम टोले जंग पण चांगला प्रयत्न केला होता परेश महाजन यांनी त्याच्या डोक्यावर तोडून चेंडू मात्र गेलाय षटकार. वा याला म्हणतात पंच. भिवंडीमध्ये गोट्या जेव्हा आला होता तेव्हा कमाल धमाल झाली होती. यावेळेस पाहता पाहता एकदा हा फटका स्वीपचा स्क्वेअर लेग कडे पाहतोय आपण. डीप मध्ये चेंडूला फील केल्या गेलं. चेंडू हातात थांबवलं आणि त्या परिणाम पाहतोय की आपण या 2 धावा सहज कंप्लीट. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 37. चांगली धावसंख्या आता मात्र उभी करताना विसरून चालता येणार नाही. पाहतोय आपण जर्मन गोळी टीमची खरी ताकद त्याची बॉलिंग अटॅक आहे. यावेळेस पात्र फटका परत एकदा फोर्सिंग फटका आहे.
आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली या शेवटच्या काही चेंडूवर पाहतोय आपण. धावसंख्या 39. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा पाहतोय आपण. निश्चित यानंतर मी जे आतापर्यंत फायनलिस्ट साठी पोहोचले त्यामध्ये जॉली स्पोर्ट कामतगर आणि जयरी स्पोर्ट रांजोली टीमचा संगणक आपण आपला संपूर्ण संघ घेऊन हा सामना संपल्यानंतर पहिला सामना अंतिम सामना सुद्धा तुमचाच आहे. ग्रामीणमधून पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर जयरी रांजोली आपला संघ घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. त्यानंतर ठाकूरपाडा प्रीमियर लीगची फायनल त्याच्यानंतर आहे लगेच पाहतोय आपण. क्रिशिया 11 विपक्ष आर डी स्पोर्ट आपण पण आपले खेळाडू घेऊन व्यासपीठात समोर यायचं आहे हा सेमीफायनलचा सामना संपल्यानंतर. त्यानंतर गावदी बादोट टीमने सुद्धा सज्ज राहायचं आहे. किती घेतले आपण एक चांगले मूर्तिकार
धन्यवाद पवार सर. आपण पाहतोय चेरोबा कोण संघाने प्रथम फलंदाजी विकेट हॅट्रिक कंप्लीट करा किंवा बॅक टू बॅक 2 कॅच घ्या. तुमच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. अनोखं पारितोषिक या ठिकाणी लागलं जात आहे. 41 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे जहानमान गोवे संघाने. पाहूया गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फेस करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत एकता मिसाईल या नावाने फेमस आणि फोकस या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची सांगता होते. उल्हास गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी पाहायला मिळते. यस या ठिकाणी 3 रन जर दिले तरी 5,000 रुपये. क्या बात आहे. अनोखं पारितोषिक. पहिला गडी या ठिकाणी बाद होत आहे जलच्या स्वरूपात. जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी गोवे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण स्वागताने सत्कारकडे वळणार होतं. कारभारचे आदरणीय नवनाथ पाटील साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचे. आदरणीय नवनाथ पाटील साहेबांचं यथोचित स्वागताने सन्मान होताना पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक सुभाष ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. त्यानंतर खारबावचे आदरणीय राज पाटील साहेब या धूम मचाने वाले पॉवरफुल कॉमेंटेटर आपण पाहतोय की पवार यांचे मित्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना पाहायला मिळते. महेश या ठिकाणी 41 धावांचं आव्हान असताना या ठिकाणी पाहतोय पहिल्याच विकेट या ठिकाणी प्राप्त केलं जातं. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. चेरोबान कोण संघाला या ठिकाणी लागणारा हा पहिला झटका. पुढे चेंडू यावेळेस शॉट ऑफ द नाईट. क्या बात है. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. गोलंदाज टर्न होतोय. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी मात्र मित्र म्हणेन चेंडू निघून जातोय किपरच्या हातामध्ये परंतु डावेची सोडून व्हाईट बॉल. काय अंदाज दाखवला जातोय या ठिकाणी आपण पाहिले तर ठाकरे सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आज अंतिम दिवस आहे हरिभक्त पारायण बोवा ठाकरे यांना चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन आणि खास करून एन्जॉयमेंट करण्यासाठी आपण पाहतोय ठाकरे सरांना इन्व्हाइट केले गेलं आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू व्हाईट बॉल नंतर एक देखना चिकना चेंडू या ठिकाणी संपादन करत असताना गोलंदाज उल्हासदायी गोलंदाजी करतोय. निर्धावचे होते सांगता. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर 7 या अंकावरती लागली जाते. आतापर्यंत आपण पाहतोय पहिला षटक पॉवर प्लेचा आहे. 4 चेंडूंचा खेळ झाले. 7 धावा धाव फलकावरती. 10.33च्या सरासरीने धावा धाव फलकावरती जमा करायचे. यावेळेस अल्टीपल्टीचा प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. सन्माननीय जितूजी मानेकर साहेबांच्या माध्यमातून पबजी किंग आपण जर पाहिलं तर या बैलाच्या मालक या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी अप्रतिम जेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज जेलच्या स्वरूपात या ठिकाणी होतोय बाद. धन्यवाद डीजे. तर आपण निखिल पाटील साहेब आपण या आणि हा सन्मान स्वीकारायचे. पाहतोय आपण व्यासपीठावर आदरणीय निखिल पाटील साहेब हे सुद्धा त्यांचं यथोचित स्वागताने सन्मान करताना तसेच गोवेगावचे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपट्टू
आणि खूप एक चांगलं व्यक्तिमत्व दीपक पाटील दादांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. तर पाहतोय महाराष्ट्र चॅम्पियन खूप मोठं व्यक्तिमत्व दीपक पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय आपण सुभाष ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते. माजी सरपंच गोवे ग्रामपंचायतचे आदरणीय गणेश पाटील साहेब हे सुद्धा आहेत. त्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. साहेब तुम्ही सत्कार स्वीकारा पहिले. पाहतोय आपण गणेश पाटील साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय. दिलीप गॅस तू घेतली का? दोन घेतल्या ना? ठीक आहे, थांब दोन त्या घेतल्या ना? हो काय करू, चालू करू का? यस, खेळाला होते या ठिकाणी सुरुवात. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. तुम्ही जर एका ओव्हरमध्ये 3 धावा जरी खर्च केल्या तरी 5,000 रुपये पारितोषिक आहे. गोवेगावचे माजी सरपंच सन्मान्य गणेश संतोष पाटील यांच्या माध्यमातून. आणि बॅक टू बॅक तुम्ही 2 कॅच जरी पकडता त्यासाठी सुद्धा 5,000 रुपये आहेत. मला तरी वाटतं राजू पाटील यांनी मात्र 2 कॅच पकडलेले आहेत. क्या बात है, राजू पाटील मनी मन में लड्डू फूट रहे. संजय कराळे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तरीही 2,000 रुपये. क्या बात आहे, पैशांचा इथं लय लूट चालू आहे. तुम्ही चांगला खेळ करा, आम्ही पैसे लावण्यासाठी तयार आहोत. पाहूया धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ चालू झालेला आहे. धावसंख्या 41 कंप्लीट करायची आहे. प्रति षटकामागे जर विचार केला तर 10.33च्या सरासरीने धावफलकावरती तुम्हाला जमा करायचे आहेत. एका ओव्हरमध्ये 3 रन जरी खर्च केले तरी तुम्हाला 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. जॉली स्पोर्ट कामतगर आणि जयहरी रांदोली दोन्ही टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर येऊन उभं राहायचं आहे. विनंती असेल की दोन्ही टीमला, एका बाजूला जॉली स्पोर्ट कामतगर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले जयहरी रांदोली, दोन्ही टीमला विनंती असेल. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पाहतोय आपण माजी सरपंचांनी ठाकूरपाडा गावाचं एक खणखण नेतृत्व, गोल्डन मॅन म्हणजे ओळख आहे असे प्रेम इंटरप्राइज टीमच्या नेतृत्व केलं होतं. संगमाला होते शिवनाथ ठाकरे साहेबांचं आगमन झालेले. त्यांच्यासोबत आदरणीय सन्माननीय रतनदादा भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 14 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली. तसेच दुसरं चालू आहे. अमोल पाटील साहेबांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिले तर चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी आपण जर पाहिले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्मान्य रवीजी देसले साहेब आणि संदेश कराळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की 5,000 रुपये आहेत. पाहूया, या ठिकाणी मिसफील झाली आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या आपण पाहू शकते 16 का डोला धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्येची आता आवश्यकता आहे. आमचे स्कोरर सांगताय धावा किती झाल्या याला महत्व नाही, तर धावा किती हवा आहे त्याला खूप महत्व आहे. येणारे चेंडू आपण पाहतोय 13 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 25 धावांचं. क्या बात आहे, 25 धावा हव्या आहेत. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाहूया काय घडेल.
या ठिकाणी अप्रतिम वाडा डिलिव्हरी आणि या ठिकाणी अपील सुद्धा केली होती, परंतु खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धावची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 16 अंकावरती धावसंख्या थांबून आहे. म्हणजे येणारे चेंडू आपण पाहतोय 12 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 25 धावांचं. कमर कसलेली आहे. आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय 8 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. आता कुठेतरी चेरोबा कोण हा संघ संकटामध्ये सापडलेला आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगार JR राजनोली दोन्ही टीमला विनंती आपण व्यासपीठावर समोर यायचं आहे. क्रियास 11 त्याचबरोबर RD11 ह्या दोन्ही संघांना विनंती आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. गावदेवी भादवड त्याचबरोबर या सामन्यातील विजेता संघ या 60 टीमला विनंती असेल की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. या दोन्ही टीम या 6 टीम ज्या आहेत त्या फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती जी लागली गेली आहे ती 16. विजयाचं समीकरण आहे ते 25. म्हणजे 12 मध्ये 16 बनवल्यात आणि 12 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. आपण पाहिलं तर प्रशांत आणि दीपक हे सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर झालेले आहेत आणि या वेळेस आपण पाहतोय महेश आणि परेश ही जोडी आहे. पाहूया दोघांना सावरावं लागेल. परेशाकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. नेहमी संघासाठी चांगली खेळी करताना नेहमी पाहायला मिळतंय, परंतु या ठिकाणी कशा प्रकारे खेळी करेल याकडे निश्चित लक्ष असेल. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर असतील, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम आयोजन नियोजन भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळतंय. हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे अण्णा चषक 2025 आपण पाहिले तर वन मॅन शो सन्मान्य सुभाष दादा ठाकरे त्यांच्या समवेत हरेश ठाकरे आणि त्यांना साथ देणारे गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा. मित्र आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहूया कशा प्रकारे खेळ या सर्व टीमचा पाहायला मिळतोय. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चंदू यांचा आपण पाहतोय चेंडू मात्र सरळ निघून जातोय, परंतु वाईट बॉल. काय अनोखा अंदाज ठाकरे सरांचा पाहायला मिळतोय. आपण पाहिले तर आज अंतिम दिवस आहे, स्पर्धेचा सांगतेचा दिवस आहे. काहीतरी एन्जॉयमेंट पाहिजे, मनोरंजन पाहिजे, त्याच्यासाठी आपण पाहतोय ठाकरे सरांना इन्व्हाइट केलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय. पंचांचा हात समांतर होत आहेत. अवांतर धाब्याची खून केली जाते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं नेहमी म्हटलं जातं नाही की डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला, तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चंदू यांची पाहायला मिळते. एक अप्रतिम चांगला सामना आहे आणि त्या सामन्यामध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया. या वेळेस चेंडूला खेळून काढल्या गॅप मध्ये. क्या बात आहे, मोठा गॅप आणि त्या ठिकाणी चेंडू मात्र फरार होतो सीमा पार. चौकार. चौकाराने मित्र म्हणे कुठेतरी संजीवनी भरली होती. विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 11 चेंडू अजूनही बाकी आहे आणि 19 धावांचं लक्ष. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, पण दोन्ही संघ अतिशय ताकदी तोला मोलाने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतात. जिद्द चिकाटी हे दाखवत असताना पाहतोय आपण मेहनत जारी आहे दोस्तो. पुढील चेंडू या ठिकाणी क्या बात आहे, चेंडूला उडवलेला आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. यानंतर जर अजून एक षटकार मारला तर निश्चित संदेश कराळे साहेब यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 2000 रुपये देण्यात येईल. जर 3 मारले तर मेजर रवी देसले आणि संदेश कराळे यांच्याकडून तब्बल 5000 रुपये देण्यात येईल. क्या बात आहे. या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय शैलेशजी. आपण जर पाहिले तर जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे चौकारांचा बादशाह संबोधला जातोय. पॉवर प्ले मध्ये काय फटकेबाजी त्यांची पाहायला मिळते. शैलेश पाटील यांच्या माध्यमातून चालू असलेल्या सामन्यासाठी आयोजन नियोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
शैलीजी पाटील या सामन्यांचा घर बसल्या आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. या सामन्यासाठी आणि या आईच्या नियोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर त्यांचा संघ या स्पर्धेमधून पराजित झालेला आहे आणि त्यांना जर संधी मिळाली असती तर निश्चित त्या सामन्यावरती प्रभुत्व मिळवलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि त्याला मुली जागा नाही आहे. पाहूया या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या अंकावरती. 41 धावांचं लक्ष्य आहे. या ठिकाणी 30 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच आपण गणित लावू शकता की 11 धावांची आवश्यकता आहे. आमचे राम भोईर महाराजांचं आगमन झालेलं आहे. राम भोईर महाराज आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेस हवेमध्ये आहे. क्या बात आहे. जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय या ठिकाणी बाद. परेश महाजन ज्याने सामन्यामध्ये रंगत निर्माण केली होती परंतु त्यालाही मोठी इनिंग खेळता आली नाही आहे. विजयाचा शिल्पकार बनण्यासाठी नामी संधी चालून आली होती परंतु फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. या ठिकाणी उपस्थित आपण पाहू शकतो माजी सरपंच सन्माननीय शिवनाजी ठाकरे साहेब आहेत. त्यांचा हेतूची स्वागत आणि सन्मान पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर प्रेम एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक गोल्ड मॅन या ठिकाणी पाहू शकता. शिवनाथ ठाकरे साहेबांचा हेतूची स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांचा आजचा वाढदिवस आहे सन्माननीय सुभाजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हेतूचित केला जातोय स्वागत आणि सन्मान. नक्कीच माजी सरपंचांनी खूप मोठं नेतृत्व. त्यानंतर रतन भोईर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. हे पाहतोय ही जोडी खूप ग्रेट आहे. शिवनाथ दादा आणि रतन दादा भोईर. पवार सर असं नेहमी म्हटलं जातं की इतिहास सांगतो की काल सुख होतं आणि विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल. परंतु अशी प्रेमळ माणसं जर आपल्याशी जोडलेली असतील ना तर रोजच सुख आनंद आहे. त्यानंतर अमोल पाटील साहेबांसुद्धा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आणि अमोल दादा आपण हा स्वागत आणि सन्मान स्वीकारायचे. अरे यार स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. अजित ते स्वीकारताना पाहतोय आपण. सामना खूप रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपले. इथून मात्र नजित असं वाटते की रंगतदार सामना आपण पाहतोय. मिळतंय या चेंडूवरती आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी केली जाते. गोलंदाजीच्या माध्यमातून निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू फेकला जातोय. म्हणजे येणारे चेंडू असतील या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 6 आणि विजयाचं समीकरण 9 धावांचा द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मित्र 2 देश सीमारेषेवरील 2 गाव सीमारेषेवरील जेव्हा जेव्हा सामना होतोय तेव्हा तेव्हा अप्रतिम पाहायला मिळतोय. चला पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. जेहारे राजनोली जॉली स्पोर्ट कामतगर रेग्युलर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. त्याचबरोबर गावदेवी भादवड आणि या 2 टीम मध्ये विजेता संघ या दोन्ही टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. यस माजी सरपंच सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून जर गोवा संघ विजय संपादन करतोय तर तब्बल 10,000 रुपयाचा रोख रक्कम दिलं जाईल. क्या बात आहे. सरपंच असावा तर असा असावा, गावाला नेहमीच सपोर्ट करणारा असावा आणि मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली चालू आहे. माहिती आहे दोन्ही संघ गाव बंधू आहेत, सीमारेषेवर आहेत. द्वंद्व इंद रंगताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कोण तर दुसऱ्या बाजूला गोवे.
दोन्ही गाव दोन अक्षरे आहेत, परंतु लढण्याची क्षमता मात्र आपण जर पाहिली ना तर या पटलामध्ये अप्रतिम पाहायला मिळते. 41 धावा रोखण्यासाठी आपण पाहतोय जशाच तसा सामना मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू 6, विजयाचं समीकरण 9 धावांचं. तानाजी आपण पाहिलं तर इतिहासातील एक सर्वात यादगार असं नाव शूरवीर तानाजी मालुसरे. आपण पाहिलं तर त्याच नावाचा ताकदी तोलाचा गोलंदाज या ठिकाणी पाहूया काय करेल. 9 धावा वाचवेल की या उलट मैदानाच्या आतमध्ये परेश आणि दिनेश या धावा महेश आणि दिनेश या धावा कंप्लीट करेल. पाहूया गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूचा खेळ केला जातो. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलेला आहे. या ठिकाणी गॅप साधला जात होता, परंतु अंतिम क्षणामध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. तिसऱ्या धावेची मागणी केली जाते. काय घडतंय या फलंदाज बाद होते. या ठिकाणी महेश आउट होतोय. पंच धावा किती या चेंडूवरती? 2 धावा. ठाकरे सर यस 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. कश्मक जिद्द चिकाटी संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यस बाउंड्री चेक करायची आहे. ठाकरे सरांच्या माध्यमातून थर्ड अंपायर दिला गेला आहे. पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची बाउंड्री चेक करायची आहे. काय घडले काय बिघडले पाहूया. सेफ आहे चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय. चला चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. 7 धावेची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण. 5 बॉल 7 धावेची आवश्यकता आहे. आता धावा किती झाल्या याला महत्व नाही आहे. धावा किती हवे आहे ते यासाठी उलटी गिनती सुरू. या ठिकाणी 7 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच जाऊ द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजू बाबा येतोय. पाहूया. त्या ठिकाणी पंढरीजी भोईर सामन्याचा आनंद घेत आहेत. काय घडेल काय बिघडेल याच्यावरती पुरेपूर त्यांची नजर आहे. यस आपण पाहिलं तर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जे हरे राजनोली आणि जॉली स्पोर्ट कामतगार दोन टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. त्याचबरोबर या सामन्यातील विजेता आणि भादवड संघ 7 धावा 1 शॉट आहे असा. यस पाहूया कोण आउट झालेला आहे. धावा किती घेतलेल्या आहेत त्या बघूया. यस धावा किती घेतल्या त्या बघूया. पंच मैदानाच्या आतमध्ये आपला निर्णय काय आहे.
दोन्ही पंचांना विनंती आहे आपण सहमती घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पहिले पोहोचवा, मग आम्ही आमचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 2 धावा कंप्लीट आहेत. यस पाहूया, चेक करूया. यस या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरे धावेला फलंदाज धावला होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. यस चेक केले गेले. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 34, म्हणजे 7 धावाची आवश्यकता आहे विजयासाठी. 5 चेंडू आणि 7 धावा. काय घडतंय या मॅच मध्ये, सर्व काही दारोमदार या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तानाजी ह्याच्यावरती आहे, कशमकश संघर्ष चालू आहे. आत्मविश्वास या ठिकाणी दाखवतोय. मित्रांनो नेहमी म्हटलं जातं ना, ज्याच्याकडे जिद्दीचा पंख असेल ना तो आकाशात उंच भरारी घेण्यासाठी घाबरत नाही आहे. आणि तो गोलंदाज जिद्दीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पाहूया त्याच्यावरती उलटफेर करत असताना फलंदाजी होईल का. दिनेश स्ट्राईक वरती यावेळेस उडवलाय, अधिक उंच गेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये राजू यांची आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. तिसरी कॅच आहे, क्या बात आहे. गणेश पाटील माजी सरपंच गोवे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 कॅच घेईल, त्याच्यासाठी 5,000 रुपये होते. या ठिकाणी 3 कॅच पकडलेले आहेत, क्या बात आहे. 5,000 रुपये दिले जातील. एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. 1 ओव्हरला जर 3 रन जर खर्च केले कुठल्याही गोलंदाजाने तर सन्माननीय गोवेगावचे माजी सरपंच तानाजी यांनी जर 3 धावा खर्च केल्या तर गोवेगावचे माजी सरपंच सन्माननीय गणेश संतोष पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. निश्चितच महिन्याचा अर्धा पगार येईल मित्र हो या ओव्हर मध्ये जर तानाजी याने 3 धावा खर्च केला तर. म्हणजे उर्वरित जे पण चेंडू राहिलेले आहेत ना त्या चेंडूला मात्र निर्धावची सांगता करावी लागेल, कारण आतापर्यंत आपण पाहतोय या ओव्हर मध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. क्या बात आहे. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तर 34 आहे. 7 धावेची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू 7 धावा. इक्वेशन जवळ आहे, परंतु समोरच्या टीमला घाम फोडतोय तानाजी गोलंदाजी मार्क वरती. संदीप या वेळेस क्या बात आहे, वाडा डिलिव्हरी. ओहो कानिमे ट्विस्ट या ठिकाणी डॉट चेंडू. 3-7 10,000च्या जवळ आलेले आहेत. पाहूया साप शिडीचा खेळ ज्या पद्धतीने खेळला जातोय तसा या ठिकाणी पाहायला मिळतंय. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत 10,000 तुम्ही कमवू शकत नाहीये, कारण तुम्हाला धावा थांबवायच्या 3 ना आतापर्यंत खर्च केलेत 2 आणि चेंडू टाकून झाले आहेत 3, म्हणजे 3 मध्ये तुम्हाला एकच धाव खर्च करायची आहे. क्या बात आहे. आणि ती धाव जर वाचवली, या 3 धावा जर केल्या तर आपला संघही विजय होतोय. क्या बात आहे. पाहूया पुढे चेंडू या वेळेस कट केलेला आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, स्ट्राईक रोटेट झाली, 1 धाव खर्च झाली, धावसंख्या पुढे सरकली 35-35. 41 धावांचं लक्ष्य आहे. राजू यांची रात मात्र चांगली झालेली आहे. नाईट मात्र सफल झालेले आहे, कारण 3 कॅच पकडलेले आहेत. क्या बात आहे. 2 कॅच पकडले तरी 5,000 रुपये होते गणेश पाटील माजी सरपंच गोवे यांच्या माध्यमातून, आणि 3 कॅच त्यांनी पकडलेले आहेत. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ना तर चेरुबा कोण संघाची धगधग 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 वाढलेली आहे. एक मोठा फटका येईल का हे पाहण्यासारखं राहील. संजू याच्यावरती सर्व काय दारोमदार. संजू वर्सेस तानाजी हा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज चालू होता गोलंदाजी मार्क वरती, यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताला जातोय. पंचांची हालचाल दिसत नाही, याचा अर्थ निर्धावची सांगता होते. एक गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. तानाजी ऑन फायर दाखवून देतो, हम भी किसी से कम नहीं है.
आपण जर पाहिलं तर काय चेंडू हाताला होता, चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय इष्टच्या हातामध्ये. आपण पाहिलं तर इष्टेच्या वरतून सामना कोई भी जीते कोई भी अंदर नहीं जाएगा, सब ध्यान में रखो. जो अंदर जाएगा उसको पेनलाइज केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. यस सन्माननीय आपण पाहिलं तर सरपंच साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होते. सन्माननीय आदरणीय राजजी ठाकरे साहेब या क्रीडा मंचावरती उपस्थित होत आहेत. आपलं हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय कुशल मुमेंट, असं वाटलं नव्हतं की हा सामना या स्टेज वरती येईल. एक चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या स्वागत करूया. क्या बात आहे. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. आता सर्वजण आपल्या आपल्या जागेवरती उभे राहिलेले आहेत. संजू 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 असा मंत्र जप चालू असेल. कोणगाव संघामध्ये काय घडते पाहूया. गोलंदाज टर्न होत आहे, फुल टॉस दिला होता परंतु पुरेपूर फायदा उचलू शकला नाही आहे. अंतिम क्षणामध्ये बाजी मारली जाते. जर्मन गोवे संघाने गणपती बाप्पा. चला जर अंजुली तसेच कामतघर त्याचबरोबर या ठिकाणी विजय संपादन करतोय गोवे भादवड. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. त्याचबरोबर टिपेलच्या ज्या 2 टीम आहेत त्यांना जी विनंती आहे की आपणही समोर यायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदान सोडायचं आहे.